जी आतुरतेने वाट पाहतात आणि सिद्धांत शिखामणीवर ज्यांचं मौलिक असं कार्य आहे, ज्यांच्या कार्यावर शिव तत्वज्ञानावर, त्याच्यानंतर शैव विचारधारेवर ज्यांचं खूप मोठं काम आहे आणि आमचे असे परममित्र जे संस्कृत विभाग प्रमुख आहेत, त्यांच्या संस्कारातूनच आणि संस्कृतीचा वारसा चालवण्याचं आपल्याला उदाहरण दिसून येतं. मी तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आदरणीय सहशिक्षक नागनाथरावजी स्वामी सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर शशिकांतजी दरगू सर यांचा आपण परिचय करून द्यावा. सर्वप्रथम गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज श्री गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या पट्टाभिषेक सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ही व्याख्यानमाला, हे व्याख्यानमालेचं 6वं पुष्प आहे आणि हे पुष्प होण्यासाठी आज उपस्थित असणारे आपले आजचे व्याख्याते यांचा मी अल्प परिचय करून देतो. त्यांचं नाव प्राध्यापक डॉक्टर शशिकांत बसवेश्वर दरगू. त्यांचं शिक्षण मास्टर डिग्री, MPhil, PhD संस्कृतमध्ये आणि नेट असे ते उत्तीर्ण आहेत. सध्या सहयोगी प्राध्यापक, सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड येथे ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात संस्कृत अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष पण आहेत. ते PhDचे गाईड आहेत. सध्या त्यांच्या हाताखाली 10 मुलं, 10 विद्यार्थी PhD त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 30 पेक्षा जास्त पेपरमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या आतापर्यंत 10 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. सिद्धांत शिखामणी याचे ते गाडे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सर्वत्र सहभाग असतो. ते व्याख्याते आहेत आणि आजचं जे आपल्या ठिकाणचं पुष्प ते गोवणार आहे त्याचा विषय आहे शिवतत्वज्ञान आणि सांस्कृतिक अनुबंध. धन्यवाद सर. पंचानन तनुद्भूतान पंचाक्षरमनुपमान पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरुन्. यद्भासा भासते विश्वं यत्सुखेनानुमोदते नमः तस्मै गुणातीत विभवाय परात्मने. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवां. त्रिकाल वंदनीय श्री गुरुवर्यांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून आजच्या या व्याख्यान सत्राचे व सत्कार समारोहाचे अध्यक्ष त्रिकाल वंदनीय षटस्थ ब्रह्मी 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराजजी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, तसेच ज्यांच्या पट्टाभिषेक समारोहास 1.5 तप म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय श्री षटस्थल ब्रह्मी या गटाच्या गणाचार्य मठ संस्थानचे अध्यक्ष श्री डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करून त्यांना या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व त्यांना वंदन करून, तसेच या ठिकाणी आत्ताच ज्यांचा सत्कार झालेला आहे अशा सर्व सत्कार मूर्ती, त्यामध्ये सर्वप्रथम सौ देबडवार मॅडम, या नगरातील सर्व सन्माननीय नगरसेवक, तसेच आत्ताच ज्यांच्या सुरेख वाणीतून म्हणजे एवढी दीर्घ सेवा होऊन इतका उच्च दर्जाचा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, इतकं सगळं प्राप्त करून विद्या विनयेन शोभते म्हणजे जी विनम्रता असते ही त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या आचरणातून दिसली असे डॉक्टर दिलीप फुंडे सर, तसेच डॉक्टर पाटील सर, या व्याख्यानमाला समितीचे सर्व सदस्य, संयोजन समिती, या ठिकाणी या नगरीतील सर्व ज्येष्ठ सन्माननीय नागरिक, तसेच मातृबंधू. या नगरीला ऐतिहासिक आणि धार्मिक असा वारसा लाभलेला आहे. या भूमीमध्ये ही वीरभद्राची भूमी आहे, म्हणजे वीरांची भूमी आहे. तसेच की
श्रावण बाळाने पुनीत केलेली मातृपिता सेवेचं एक उत्तम उदाहरण ज्यांनी विश्वाला दिलं, असा एक सांस्कृतिक वारसा जोपासणारी ही मुखेड नगरी आहे. या नगरीमध्ये आज आपण जो व्याख्यानाचा विषय दिला तो शिवतत्वज्ञान आणि सांस्कृतिक अनुबंध असा तो विषय आहे. खर तर आपली भारतभूमी जी आहे ती या विश्वपटलामध्ये दर्शनभूमी म्हणून ओळखली जाते. दर्शनाचं जर उत्पत्ती स्थान कुठलं असेल तर हे भारतवर्ष आहे. या ठिकाणी विविध मतप्रवाह आणि त्यांची दर्शनं ही निर्माण झाली. खरं सांगायचं असेल तर भारतीय संस्कृतीची जर एका वाक्यात कुणी ओळख करून द्या म्हटलं आपल्याला तर असं म्हणता येईल, एकम सद्विप्रा बहुधा वदंती. म्हणजे सत्य हे एकच आहे, परंतु विद्वानांनी आपल्या आचार्यांनी त्याला विविध दृष्टिकोनातून मांडलेले. हेच सार आपल्याला एका वाक्यामध्ये आपल्या संस्कृतीचं सांगता येतं. आणि हे एक मूळ बीज, हे एक स्रोत, एक वाक्य घेऊनच आपली संस्कृती जी ती प्रवाहित झालेली आहे. म्हणून आपल्याला या विश्वामध्ये वसुधैव कुटुंबकम असा नारा देणारी एकमेव संस्कृती आपल्याला जगाच्या पाठीवर दिसून येते. या दर्शनभूमीमध्ये ज्ञानाचे दोन प्रवाह, जसं एक नदी असते आणि नदीचा मूल स्रोत जरी एक असला तरी पुढे जशी ती प्रवाहित होते तिचे अनेक प्रवाह होतात आणि ती सागराला मिळते, तसं या दर्शन परंपरेमध्ये ज्ञानाचे दोन प्रवाह आपल्याला प्रमुख आढळून येतात. जेव्हा आपण मागचा आपला इतिहास पाहतो त्यामध्ये आगम आणि निगम असे ते दोन मूल स्रोत आपल्या भारतीय भूमीमध्ये जितकी काही मतप्रवाह आहेत, जितकी काही धर्म आहेत, जितकी मतमतांतर आहेत, त्यांची मूळ बीज जर शोधायची असतील तर या आगम आणि निगमामध्ये आपल्याला ती निहित असलेली पाहाव्यास मिळतात. आणि या दोघांचा मूल स्रोत कोण आहे तर भगवान शिव. कारण आचार्याने असं म्हटलेलं आहे, ज्ञानम इच्छेत शिवम. जर ज्ञानाची कुणाला इच्छा असेल तर त्याने शिवाची आराधना करायची. त्याचं कारण असं की सायनाचार्य म्हणून ऋग्वेदाचे खूप मोठे भाष्यकार होऊन गेले. त्यांनी जेव्हा ऋग्वेदावर भाष्य लिहिलं तर पहिल्या मंत्रावर भाष्य करतानाच ते असं म्हणतात, विद्या तीर्थम महेश्वरम. म्हणजे सर्व विद्यांचं तीर्थ जर काय असेल तर ते महेश्वर आहे. महेश म्हणजे शिव. शिव हे सर्व विद्यांचं तीर्थ आहे. त्याच्यापासूनच या सर्व विद्या या प्रवाहित झालेल्या आहेत. आणि जेव्हा आपण आगम आणि निगम हे दोन शास्त्र पाहतो तर आचार्यांनी त्याची पण उत्पत्ती देताना म्हटले, आगम शब्द कसा तयार होतो, आगतम शिववक्त्रास्तु गतम च गिरिजाश्रुतो मतम श्री वासुदेवेन आगमस्तेन प्रकीर्तिता. म्हणजे आगम या शब्दाची उत्पत्ती देताना असं म्हणतात की जे ज्ञान शिवाच्या मुखातून आलं आणि जे गिरिजेने ऐकलं, म्हणजे माता पार्वती ही पहिली शिष्य आहे आणि पहिले गुरु कोण असतील तर भगवान शिव आहे. आणि ते मतम श्री वासुदेवेन म्हणजे वासुदेवांनी सुद्धा त्याला संमत केलं, त्या ज्ञानाला आगम असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रवाह आहे निगम, यस्य निश्वसितम वेदा. म्हणजे ज्याच्या श्वासातून वेदांची उत्पत्ती झाली ते, म्हणजे एका मुखातून ज्यांच्या ज्ञान आलं त्याला आगम असं म्हटलं गेलं आणि जे त्यांच्या निश्वासातून आलं त्याला त्यांनी निगम असं उल्लेख केलेला आहे. आता या आगमांचे आपला जो आजचा विषय शिवतत्वज्ञान तो आगमाशी निगडीत विषय आहे. जरी त्याचा निगमामधील काही भागाशी संबंध आला असला तरी त्याचा मूल स्रोत आपल्याला आगम साहित्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आगमाचे भेद करत असताना आचार्याने असे केले, आगमा बहुधा प्रोक्ता शिवेन परमात्मना शैवम पाशुपतम सोमम लाकुलम चेती प्रभेदता. म्हणजे या आगमाचे सरळ त्यांनी 4 विभाग केले, शैव, पाशुपत, सोम आणि लाकुल. हे 4 भेद आपल्या या भारतवर्षामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात. यांचे विभागशः म्हणजे आपले जे आज आपण भारतवर्ष असं संबोधत होतो, आज जसे आपले जिल्हे तसे त्यावेळेस देश होते. आज आपण पूर्ण या भारतवर्षाला देश असं संबोधतो, पूर्वी त्याला वर्ष असं संबोधायचे. म्हणून आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा भरतवर्षे, भरतखंडे असा शब्द प्रयोग करतो. म्हणजे हे छोट्या छोट्या देशांनी एक तयार झालेला हा एक देश होता, म्हणजे वर्ष होतं असा हा भूभाग. तर या भूभागामध्ये हे 4 आगम किंवा 4 प्रकारचे आगम त्या काळामध्ये प्रचलित होते. आता या शैवागमांमध्ये म्हणजे या शैवागमांची जी संख्या सांगितली जाते ती 28 शैवागमांचे पुन्हा पूर्व आणि उत्तर असे 2 विभाग होतात. आणि जी आपली यच्चावत परंपरा या 4 आगमांमध्ये प्रतिबद्ध केलेली आहे, त्याचे 4 भाग केले. एक भाग आहे ज्ञान भाग, दुसरा आहे योग, तिसरा आहे क्रिया आणि चौथा आहे त्याचा चर्या. म्हणजे या 4 विभागामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आता कुठला भाग शिल्लक राहत नाही की ज्याच्यावर
आचार्यांनी किंवा आपल्या विद्वत मंडळींनी चिंतन केलेलं नाही किंवा त्याच्यावर त्यांनी टिप्पणी केलेली नाही. त्यामध्ये सिद्धांतम वेद संमतम आणि याच प्रकारचा एक उल्लेख शिवपुराणामध्ये दिला. शिवपुराणातील वायव्य संहितेमध्ये असं म्हटलं जातं की सिद्धांत शैव, पाशुपत, महाव्रतधर आणि कापाली असे 4 भेद केले. 4 भेद या शिवतत्वज्ञानाचे केले. त्यामध्ये सिद्धांत शैव म्हणजे 28 शैवागम, पाशुपत मत हा एक खूप जुना प्रवाह. भारतीय परंपरेमध्ये पाशुपत पथाची जर आपल्याला मूलस्त्रोत बघायचे असतील तर यजुर्वेदामध्ये, यजुर्वेदातील मंत्रांपासून त्यानंतर महाभारतामध्ये याचा उल्लेख येतो आणि मग पुष्पदंत, त्रयी सांख्य योगम पशुपत मिती वैष्णव मितीच म्हणजे या कालखंडापर्यंत म्हणजे यजुर्वेदापासून सुरू होऊन ते पुष्पदंत यांच्या कालावधीपर्यंत हा पाशुपत मताचा प्रवाह या भारतामध्ये प्रवाहित होता. त्यानंतर तिसरा महाव्रतधर, जे आज आपण विविध साधू, या मागच्या वर्षी कुंभमेळा झाला तर आपण विविध प्रकारचे साधू त्या ठिकाणी पाहत होतो. हे जे व्रत करतात ते महान व्रत आहेत आणि त्यांचा एक संप्रदाय तो त्या ठिकाणी महाव्रतधर म्हणून उल्लेख केला. आणि चौथा कापाली, जो आज अस्तित्वात नाही किंवा त्याची कुठलेही अवशेष आपल्याला आज पाहायला मिळत नाही, ते आज इतिहासामध्ये जमा झालेला तो एक संप्रदाय, ज्याला कौल संप्रदाय असं सुद्धा म्हणतात. तर आज भारतवर्षामध्ये सर्वात म्हणजे प्रसिद्ध असलेला तो संप्रदाय किंवा ते मत म्हणजे हे शैवागमाचं मत जे आहे ते आपण कन्याकुमारी पासून ते हिमालयपर्यंत म्हणजे आज ते हिमाचल, आज आपल्याला जे सर्व शिवतत्वज्ञान निहित झालेलं पाहायला मिळतं किंवा प्रसारित झालेलं पाहायला मिळतं ते फक्त या शैवागमांमधलंच पाहायला मिळतं. आता जो विषय शिवतत्वज्ञान यामधला शिव शब्द, मला वाटते माझ्यापूर्वी एक कुणीतरी शिव शब्दाची व्याख्या केली. ते शिव शब्दाचा अर्थ काय? शिवम मंगलम कल्याणम भद्रम, म्हणजे शिव ही फक्त देवता आहे, ती लिंगापुरती मर्यादित आहे असा तिचा संकुचित अर्थ नाही, की ज्यामध्ये मानवतेचं हित दडलेलं आहे अशी ती कुठलीही घटना असो, मानवी जीवनाशी याच्यावर चराचर सृष्टीची जी काही त्याची मांगल्याची भूमिका आहे, जी काही त्या ठिकाणी म्हणजे उत्कर्षाची भूमिका आहे, चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, ही जी भावना आहे ती सर्व म्हणजे शिव आहे. त्यासाठी फक्त आपण एका ईश्वरापुरतं किंवा एका आपल्या धार्मिक प्रतीकापुरतं त्याला मर्यादित न ठेवता त्याला एका व्यापक अर्थाने या ठिकाणी मांडलेले. आणि तत्वज्ञान शब्दाचा अर्थ, आता तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञानाचे तर भाष्यकारांनी किंवा विद्वानांनी खूप खूप मोठे अर्थ केले, पण त्याचा जो सरळ सरळ उपनिषदांमधून जो आपल्याला अर्थ कळतो, तत्त्वम असी, हे 3 पद आहेत, तत्त्वम असी. त्या बाबतीत मी एक छोटीशी तुम्हाला कथा सांगतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तत्त्वम असी काय. उपनिषद वाङ्मयामध्ये गुरु शिष्य संवाद आहे, म्हणजे शिष्य हा गुरूंच्या घरी त्यांच्या आश्रमामध्ये निवास करत असतो आणि त्यामध्ये त्यांचा संवाद आहे. पूर्वी काय आपल्यासारखं स्कूलचं मटेरियल, त्यानंतर काही त्याचे जे वही, पाटी, कलम, पुस्तक असं काही मटेरियल नव्हतं. श्रुती पद्धतीने सगळं शिक्षण चालायचं. गुरूंच्या घरी जायचं, गुरु जे श्रुती पद्धतीने सांगतील ते शिष्याने ऐकायचं आणि मुखोद्गत करायचं, अशी ती परंपरा होती. तर 8 वर्षाचा बालक तो गुरूंकडे सुपूर्द केला जातो आणि मग तो बालक खोडकर असतो. त्या बालकाला त्याच्या पुढच्या वर्गातील विद्यार्थी शिकत असलेले दिसतात. याला फार उत्सुकता असते की मला परिपूर्ण व्हायचे, पटकन शिकायचे. मग तो आचार्यांना रोज जायचा आणि आचार्यांना म्हणायचं की मला ते ब्रह्मज्ञान, म्हणजे मला जे ज्ञान आहे ते प्राप्त करून द्या. आणि पूर्वी काय आपल्यासारखा खूप मोठा सिलेबस नव्हता. आज आपण जे सगळं शिक्षण घेतो ते भौतिक शिक्षण आहे. त्यावेळेस प्राधान्याने क्रम होता तो आध्यात्मिक शिक्षणाचा. म्हणजे आपण आज जे शिकतोय ते सगळं बाहेरचं शिकतोय आणि त्यावेळेस अगोदर स्वतःची ओळख करून द्यायची आणि मग विश्वाची, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हा आपल्या शिक्षण पद्धतीचा गाभा होता. आज आपलं उलट आहे, आपण ब्रह्मांड आधीमध्ये पाहतो. म्हणजे एखाद्या फॉरेन कंट्रीजमध्ये एखादा जर विचार रुजला सर, तर मग तो आपण आपल्या संस्कृतीमध्ये शोधायला जातो की आमच्याकडे पण हे असं होतं किंवा आम्ही सुद्धा मग असं केलं होतं. आमच्या प्राचीन आचार्यांनी जे आज आपण बघतोय की भारतीय ज्ञान परंपरा आपल्या शिक्षणामध्ये आता आम्ही इंट्रोड्यूस केली किंवा शिकवतोय, तर तो भाग आता आला. म्हणजे जवळपास स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्ही आमच्या ज्ञान परंपरेकडे चाललो. म्हणजे आपण आज बाह्य दृष्टीतून अंतर्दृष्टीकडे चालतो. याच्या विरुद्ध आपली पद्धती होती, म्हणजे अगोदर स्वतःची ओळख करून द्यायची त्या विद्यार्थ्याला आणि मग विश्वाची ओळख त्याला आपोआप व्हायची. तर तो विद्यार्थी घाई करत असतो आणि त्यावेळेस
गुरुजी पण फार कडक होते. आपले गुरुजी फार कृपाळू आहेत, फार सहज साध्या अशा पद्धतीने सांगतात. ते गुरुजी पण फार आता शिष्यांना शिकवणारे होते. त्यांनी काय करायचे, तो विद्यार्थी आला की त्याच्यासाठी एक काम काढून ठेवायचे. जा गाईच्या गोठ्यामधलं शेण काढ. दुसऱ्या दिवशी आला, जा त्या शेतामध्ये जाऊन पाणी दे. तिसऱ्या दिवशी आला, तो पूर्ण मठ किंवा तो जो परिसर आहे आश्रमाचा तो झाडून काढ. चौथ्या दिवशी आला, या सगळ्यांना तू अगोदर वाढ, नंतर जेवण. म्हणजे असं त्याला ते प्रत्येक दिवशी त्याच्यातला एक एक विकार कमी करत यायचे. कारण त्याला लक्षात येत नव्हतं ते काय शिकवत आहे. त्याचा अहंकार ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. असं ते दररोज त्याला एक एक काम लावायचे, पण त्यांनी कधी शिकवलं नाही. मग तो एके दिवशी फारच हट्ट करून बसला. बाल हट्ट आहे. तो म्हणतो की नाही, आता मला तुम्ही ज्ञान द्याच. पण गुरुजींना त्याला सरळ सांगता आलं असतं. ते त्यांनी काय केलं, त्याला एक शुक दिला. शुक म्हणजे पोपट. त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये झाडावर बसलेला एक पोपट त्यांच्या हातात दिला आणि त्याला एक सांगितलं की या पोपटाला मारायचं म्हणून. किती साधी म्हणजे त्यांनी असाइनमेंट दिली त्याला. त्याला सांगितलं की या पोपट घ्यायचा आणि या पोपटाला मारायचं. आता 8-9 वर्षाच्या मुलाला ते पोपट मारणं म्हणजे फार अवघड नाहीये. त्याची मुंडी जर मुरडली तर तो मरून जाणार आहे. पण एक अट आहे म्हणे माझी. त्या गुरुजींनी सांगितलं की माझी एक अट आहे, याला अशा ठिकाणी नेऊन मारायचे की जिथं तुला कोणीही पाहणार नाही. अशा ठिकाणी न्यायचं की ज्या ठिकाणी तुला कुणीही पाहणार नाही. तो म्हणतो ठीक आहे, आत्ता मठाच्या बाहेर जातो किंवा या आश्रमाच्या बाहेर जातो, त्याला मारून परत आणून देतो. जितक्या सहजपणे तो आव्हान स्वीकारतो, पुढे त्याला लक्षात येतं तो मठाच्या बाहेर जातो. त्याला वाटतं इथं झाड आहे, नदीचा किनारा आहे. तो तिथं जाऊन त्याला मारणार. एवढ्यामध्ये त्याला वरच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. म्हणजे तिथं कुणीतरी आहे, आपल्याला पाहतंय हे त्याच्या लक्षात येतं. थोडं पुढे जातो, नदीच्या पाण्याजवळ जातो, तर ते नदीचं पाणी खळखळत असतं. त्यामध्ये मासे असतात, अन्य प्राणी असतात. तो म्हणतो इथेही मला पाहता येत नाही. तो अजून थोडस निर्जन प्रदेशामध्ये जातो. तिथं त्याला वन्य पशु पक्षी दिसतात. मग तो असं करत करत फार म्हणजे चिंतन करत राहतो. कारण गुरुजींनी सांगितलेले अशा ठिकाणी जाऊन मारायचे ज्या ठिकाणी तुला कुणी पाहणार नाही, म्हणजे साक्षी नसला पाहिजे, अशा ठिकाणी जायचं. मग तो संबंध भारतभर फिरत फिरत शेवटी तो विचार करतो की आपण हिमालयामध्ये जाऊ. कारण हिमालयामध्ये काय सगळा बर्फच असणार आहे, तिथं कोण पाहणार आहे. असं म्हणून तो हिमालयात जातो. हिमालयामधल्या एका गुफेमध्ये शिरतो आणि आता विचार करतो की त्याला मारायचंय. एवढ्यात त्याच्या आतूनच आवाज येतोय की असं नाहीये मी तुला पाहतोय. म्हणजे त्यातून त्याच्या अंतरात्म्याचा जो आवाज आला की तू एकटा नाहीयेस, ही कृती करताना मी तुला पाहतोय. आणि मग त्या ठिकाणी त्याला लक्षात येते की माझ्या गुरुजींना मला काय शिकवायचं, म्हणजे माझ्यामध्ये असलेला मीच, याचं दर्शन त्यांना करून द्यायचं होतं. तिथून तो पळत सुटतो आणि गुरुजींच्या पायावरून पडतो आणि तो म्हणतो की आता मी याला मारू शकलो नाही, पण तुम्हाला काय शिकवायचं होतं हे मला कळालं. तेव्हा गुरुजी त्याला म्हणतात तत्त्वम असी, म्हणजे ते जे ध्वनी तू ऐकलास, मधून जे आवाज आला तो तूच आहेस, हे ते होते. आणि मग त्याला ब्रह्मबोध होतो. अशी या काळामध्ये त्या काळामधली म्हणजे शिकवण्याची पद्धत होती. आणि ते जे ज्ञान आहे तत्त्वमसी, हे आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी असतं की आपण प्रत्येक कर्माचे आपण प्रत्येक स्वतःच साक्षी असतो. ज्याला त्याचा म्हणजे या सगळ्या ह्याच्यावर मला तर वाटतं जेवढ्या उपासना आहेत, जेवढे काही धर्म आहेत, पंथ आहेत, यांचं जर सगळ्यात मोठं म्हणजे काही असेल इच्छित साध्य करायचं तर तीच आहे की तत्त्वमसी. म्हणजे त्याची त्याला ओळख करून देणं. त्यालाच आपण शिवोहम म्हणू, त्यालाच आपण सोहम म्हणू. हे सगळे काय आहेत, एकम सत विप्रा बहुधा बनून, म्हणजे त्याला वेगवेगळ्या नावांनी प्रत्येकाने संबोधलेले. आणि मग त्याला तो ब्रह्मबोध होतो. याला म्हणतात तत्वज्ञान. हा दुसरा भाग म्हणजे आपल्या या शीर्षकामधला शिव आणि तत्वज्ञान. आणि जो उरलेला भाग आहे तो म्हणजे त्याचा आपण संस्कृतीशी अनुबंध काय, संस्कृतीशी याचा काय संबंध आहे या शिवतत्वज्ञानाचा. तर अगोदर आपण या शिवतत्वज्ञानाचे काही टप्पे बघू. त्यामधला पहिला टप्पा आहे की शिवतत्वज्ञानाची मूलभूत तत्वे काय, म्हणजे कुठल्या तत्वावर आधारित आहे. तर त्यातलं पहिलं तत्व आहे अद्वैत आणि एकत्व. यामध्ये अद्वैत सिद्धांत सांगितला की विश्व हे एकच आहे आणि जीव शिव यामध्ये भेद नाही, हे समजणं म्हणजे ज्ञान आहे. आणि जीव आणि शिव याच्यामध्ये भेद आहे हे समजणं म्हणजे अज्ञान. या दोन याच्यामध्येच आचार्यांनी परिभाषा करून टाकली. आणि जर हे ज्ञान समजत नसेल आणि इतर ज्ञानाच्या जो मागे लागत असेल तर त्याला असं म्हटले ज्ञानम भार क्रिया विना.
जर त्या आपल्या अंतरात्म्यातील किंवा आपल्या ठिकाणी असलेलंच जर त्या स्वतःचीच ओळख झाली नाही तर इतर सर्व ज्ञान हे फक्त भार स्वरूप आहे. जसं आपण पाहतो की भार वाहक असलेले अनेक पशु पक्षी आपल्याला दिसतात. पशु आपण पाहतो, पाळीव प्राणी, जसं की ते भार वाहत असतात, परंतु त्यांना काय माहितीये त्या लादीमध्ये तुम्ही सोनं ठेवलंय का वाळू ठेवली. एखादा गाढव त्याच्या पाठीवरून ते ओझं वाहून नेतोय, त्याला त्याचं काही भान नसतं. त्याला एकच माहित असतं मालकाने आपल्या पाठीवर ठेवले, ते फक्त त्या गंतव्यस्थानापर्यंत न्यायचे. तशी त्या माणसाची अवस्था आहे ज्याला हे ज्ञान कळत नाही किंवा त्याची अनुभूती येत नाही. त्यानंतरचा दुसरा ह्याच्यातला टप्पा आहे तो म्हणजे चैतन्य. शिव म्हणजेच परम चैतन्य आहे. म्हणून असं म्हटलंय की शिव सत्यम जगत सत्यम. जर तो ईश्वर सत्य आहे तर त्याने निर्माण केलेलं हे जे विश्व आहे ते पण सत्य असलं पाहिजे. असं होऊ शकत नाही की जर निर्माता सत्य आहे तर त्याने केलेली कृती ही कधीच असत्य होऊ शकत नाही. याला म्हटलंय चैतन्य तत्व. त्यानंतर शिव आणि शक्ती. जसं आता डॉक्टर साहेबांनी म्हटलंय की शिव या शब्दातून इकार जर काढला तर तो शव राहतो. शिव शब्दामध्ये जर इकार काढला तर इकार जो आहे तो शक्ती आहे. म्हणजे शिव या शब्दामध्ये जो इकार येतो शव राहतो, फक्त ई जर काढली ती. म्हणून महाकवी कालिदास त्यांच्या रघुवंशाच्या मंगलाचरणामध्ये म्हणतात वागर्थ विव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. म्हणजे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे वाणी आहे, आता मी एक शब्द उच्चारतोय तर त्याचा अर्थ तुमच्या मनापर्यंत पोहोचतोय. ह्यांचा संबंध कसा संपृक्त आहे. एक शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या मनामध्ये त्याचं ज्ञान जागृत होतं. ह्या दोघांचा संबंध म्हणजे शब्दाचा आणि त्याच्या अर्थाचा जसा अनन्य संबंध आहे त्याप्रमाणे प्रतिबद्ध असलेले एकमेकांशी अनन्य भावाने एकरूप असलेले ते शिव पार्वती हे या जगताचे माता पिता आहेत असं कालिदास या ठिकाणी त्या मंगलाचरणामध्ये प्रतिपादित करतात. आणि शिव हे तत्व स्थिर आहे आणि शक्ती हे तत्व गतिमान. आणि म्हणूनच या सृष्टीचं सृजन होतं. हे दोघं जेव्हा एकत्र येतात, हे दोन शक्ती जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच या सृष्टीची सृजनशीलता होत असते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जे म्हणजे पंचक्रिया आहे. हे शिवतत्व क्रिया काय करतं म्हणजे त्याचं कर्तृत्व काय असं जेव्हा आपण पाहतो तर त्यामध्ये भगेंद्रागम आणि तत्वप्रकाश या दोन ग्रंथांमध्ये याच्यावर फार सूक्ष्म असं चिंतन केलं की शिवाची 5 कार्य कोणती आहे. तर त्यातलं पहिलं कार्य आहे सृष्टी, म्हणजे निर्मिती करणं, निर्माण करणं हे त्याचं पहिलं कार्य आहे. दुसरं कार्य कोणतं आहे तर त्याची स्थिती. एखादी गोष्ट फक्त निर्माण करून चालत नाही तर तिची तितकी देखभाल करावी लागते, त्याचं तितकं संगोपन करावं लागतं, पालन करावं लागतं, तर ती टिकत असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा संहार. संहार कशासाठी? संहार इथं आपण सकारात्मक अर्थाने घेतला पाहिजे. आपण एखादं वृक्ष लावतो, बीज पेरतो, त्याचा विकास होतो, त्याला फळ येतात. ते फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा त्याची एक अवस्था येते की त्याला त्या झाडाला सोडावं लागतं. याला संहार म्हणायचं. संहार म्हणजे विनाकारण झाडं छाटत जाणे याला संहार म्हणता येत नाही. तो अन्याय झाला, तो अत्याचार झाला, ते दुराचरण झालं. संहार शब्दाचा खरा अर्थ काय की संहार म्हणजे एखादं फळ जेव्हा परिपक्व होतं तशी ती व्यक्ती जेव्हा परिपूर्ण होते तेव्हा तिला तिच्या गंतव्यस्थानाकडे जावं लागतं. त्याला संहार या अर्थाने आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे तिरोभाव म्हणजे आवरण, माया. तिरोभाव म्हणजे आवृत्त करणे, माया. आता आपण पाहत असतो की प्रत्येकाला कळतं. इव्हन तुम्ही जर महाभारताचे श्लोक काढले, महाभारतातलं सगळ्यात दुष्ट असलं चरित्र म्हणजे दुर्योधन. दुर्योधनाला हा प्रश्न विचारला होता की तुला धर्म आणि अधर्म कळतो का नाही. तर दुर्योधन पण म्हणतो मला माहिती आहे धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय हे पण मला माहिती आहे. मी जे करतोय ते अधर्म आहे हे मला जाणीव आहे, पण माझी प्रवृत्ती आहे. म्हणजे तो त्याच्यापासून प्रवृत्त होऊ शकला नाही. याला म्हणतात माया. ही जी आहे ती माया आहे, हे त्याच्या ठिकाणी असलेलं अज्ञान. आणि हे पण कृत्य कुणाचं आहे तर शिवाचंच आहे. त्यानंतर आता अनुग्रह. मग या मायेपासून जर दूर व्हायचं असेल, या मायेने तुम्ही आम्ही कुणीच म्हणजे वाचलेलो नाही. या मायेने प्रत्येक जीवात्माच आवृत्त होतो. परंतु जेव्हा अनुग्रह होतो, त्या शिवाचा अनुग्रह होतो, गुरूंचा, शिवस्वरूपी असलेल्या गुरूंचा अनुग्रह होतो, तेव्हा शेवटचा टप्पा म्हणजे 5वं कार्य होतं ते म्हणजे या मायेपासून निवृत्ती होते. आपल्या जसं एक विस्तव असतो राख. आपण जर कोळसा बघितला असेल, निखारा असेल, निखारा शब्द त्याला योग्य राहील. ते निखारा आहे, त्यामधला अग्नी आता शांत झालेला आहे. आणि जर आपण थोड्या वेळाने त्याला फुंकर घातली त्याच्यावर पांढरा एक मुलामा येतो बघा कोळशावर.
आणि त्याला जोपर्यंत येऊन कुणी फुंकर घालत नाही ते पांढरं तसंच राहत. पण तुम्ही त्याला थोडं फुंकलं की त्याच्यावर आलेली ती लेअर किंवा ते जे पांढरं राख असते ते निघून जाते आणि तो पुन्हा निखारा जो आहे तो प्रज्वलित होऊ शकतो. तसंच त्या व्यक्तीच्या मनावर त्याच्या ठिकाणी ते जे मायेनं आवृत्त झालेले आहे ते फुंकर घालण्याची कुणाची तरी गरज असते आणि ते कार्य शिवतत्व करत असतं. हे त्याचं 5वं कार्य आहे. त्याला म्हणतात पंचकृत्य. ही शिवाची 5 कार्य आहे. म्हणजे आपली जी इंद्रियांची रचना केलेली आहे याचं कारण काय होतं माहितीये का, की डॉक्टर साहेब, सर इथं डॉक्टर आहेत, सर दोघेही इथं डॉक्टर आहेत, तर आपली जी सगळी शरीराची रचना केलेली आहे ती सगळी आपली बाह्य इंद्रियांची आहे. म्हणजे आपली इंद्रिय जी आहेत ना ती सक्षम आहेत. ती कशासाठी? बाह्य, म्हणजे त्यांची दृष्टी बाह्य आहे. आपल्या ठिकाणी असं कुठलंच इंद्रिय नाहीये की आपल्या आत काय चाललंय ते पाहू शकतो. आपण आता सोनोग्राफी करतोय, MRI करतोय, वेगवेगळ्या टेस्ट करतोय, पण असं आपल्या इंद्रियामध्ये कुठली शक्ती नाहीये की आपल्या शरीरातला एखादा भाग आपण बघू शकतो. तर ही त्या ईश्वराने केलेली ती लीला आहे, ती त्याची माया आहे की आपल्या इंद्रियांना त्याने बहिर्मुख केलेले आहे आणि जे लोक साधनेने त्याला अंतर्मुख करतात ते त्याच्यातून पार होतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग त्याची अवस्था त्या विस्तवावर चढलेल्या राखेसारखी होती. आणि शेवटचं 5वा भाग म्हणजे माया आणि बंधन. तर व्यक्ती या शिवतत्वाच्या चिंतनामध्ये का अडकतो, म्हणजे बंधनामध्ये का अडकतो? जर एवढी सगळी प्रक्रिया करत असतो मग ही माया आपल्याकडे का येते, किंवा मायेमध्ये आपण का आवृत्त होतो, किंवा या बंधाला आपल्याला का बळी पडावं लागतं? तर ते म्हटले की जीवाच्या वास्तविक स्वस्वरूपामुळं. जसं तो बालक पळत सुटला होता त्या कथेमधला, त्याला स्वरूपाचं ज्ञान नव्हतं आणि तो बाह्य सगळ्या आवाज ऐकत होता. म्हणजे त्याचा जो प्रवास चालला होता तो बाह्य, म्हणजे पशुपक्षी पाहत आहेत, त्या नदीतले प्राणी पाहत आहेत, किंवा याच्यावर इतर कुणीतरी त्याच्याकडे पाहत आहे, हा तो सगळं बाह्य पाहत होतो. शेवटच्या क्षणाला त्याने पाहिलं की माझ्या आतून आवाज येतो. म्हणजे त्याची इंद्रिय अंतर्मुख झाली होती, त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं होतं आणि तिथं त्याचं बंधन हे तुटलेलं होतं. म्हणजे त्याला कारण देत असताना आचार्य शंकर असं म्हणतात की मायाम तू प्रकृती विद्धी माईनम महेश्वरा. म्हणजे माया ही प्रकृती आहे आणि ती माया करणारा कोण आहे, तो मायावी कोण आहे, तर माईनम तू महेश्वरा. ती कुणाची माया आहे, तर ती काही सामान्य व्यक्तीची माया नाही, तर ती स्वतः महेश्वराचीच त्या ठिकाणी असलेली ती माया आहे. आणि मग ज्ञानाने काय होतं, सा विद्या या विमुक्त आहे. जेव्हा व्यक्तीला ते ज्ञान प्राप्त होतं, ती विद्या प्राप्त होते, तेव्हा तो त्यापासून मुक्त होतो. यानंतरचा भाग, आता भारतामध्ये आपण कुठल्या शैव परंपरा पाहतो किंवा कुठल्या प्रमुख शैव परंपरा आहेत की ज्यातून हे शिवतत्व किंवा शिवतत्वज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर जर आजच्या घडीला किंवा आपल्या या वर्तमान काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या समोर 3 शैव परंपरा प्रामुख्याने दिसून येतात. एक म्हणजे काश्मीरी शैव दर्शन, ज्याचा उद्भव काश्मीरमध्ये झाला आणि आज ते उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित असलेली ही परंपरा आहे. यामध्ये प्रत्यभिज्ञा दर्शन म्हणजे स्वतःच्या शिवस्वरूपाचं ज्ञान करून देणं, ओळख करून देणं, हे या परंपरेचं मुख्य कार्य आहे. याची जी ग्रंथसंपदा आहे किंवा याचं जे साहित्य आहे ते तंत्रसार, नेत्रतंत्र, स्वच्छंद तंत्र, शिवतंत्र आणि स्पंदकारिका या ग्रंथांमध्ये या काश्मीरी शैवागमाचा किंवा शैव परंपरेचा उल्लेख पाहाव्यास मिळतो. यांनी एक व्यापक तत्व किंवा एक व्यापक संदेश जगाला असा दिला की आपण जे सृष्टीकडे पाहतो तर त्यांनी या सृष्टीमध्ये आपण जी पिंडी स्वरूपामध्ये शिवाला पाहतो त्याच्यामध्ये 2 घटक असतात. एक ते लिंग असतं आणि दुसरी पीठिका असते. तर आपण एका मंदिरामध्ये छोटी ती पिंड स्थापन करतो, परंतु या परंपरेतील आचार्यांनी खूप उदात्त हेतू ठेवला. ते म्हणतात आकाशम लिंग विद्याम. जेव्हा आपण असं मोकळ्या पटांगणात जातो आणि आपण वर आकाशाकडे पहा, ते असं लिंगाकार दिसतं. जसं या हॉलचं वरचं हे छत आहे ते पूर्ण असं लिंगाकार दिसतं. तर त्या ठिकाणी आचार्य म्हणतात आकाशम लिंग विद्याव. त्यांनी आकाशाला लिंगाची उपमा दिली आणि पृथ्वी तस्य पीठिका, आणि त्याची पीठिका काय, तर ही पृथ्वी जी आहे ती त्याची पीठिका आहे. एवढा उदात्त विचार या परंपरेने आपल्याला दिला. दुसरा मतप्रवाह किंवा शैव परंपरेचा भाग शैव सिद्धांत म्हणून येतो, जो भारताच्या दक्षिण भारतामध्ये आज आपल्याला पाहाव्यास मिळतो, ज्याचे प्रमुख आचार्य
म्हणजे भगवतपाद पूज्य श्री शंकराचार्य यांनी त्या मतप्रवाहाला गतिमान केलं. त्याचा प्रचार प्रसार या आचार्यांपासून खूप जास्त झाला आणि त्यांनी जे लौकिक भाषेमध्ये म्हणजे स्तोत्र वाङ्मय झालं. आचार्य शंकर यांच्यासारखा या 2000 वर्षामध्ये विद्वान व्यक्ती झालेला नाही म्हणजे आपल्या भारतीय परंपरेमध्ये. परंतु त्यांनी जसं त्रिसूत्रीवर भाष्य केलं ते एक म्हणजे उच्च दर्जाचं असं भाष्य आहे की ते सामान्य माणसाला वाचल्यानंतर कळेल का नाही हा पण एक प्रश्न आहे. पण त्यांनीच जेव्हा आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये हे भाष्य परंपरा निर्माण केली किंवा भाष्य साहित्य लिहिलं, त्यांच्या असं लक्षात आलं की भारतातील सामान्य जनतेला जर काही समजून सांगायचं असेल तर एवढं गोजड तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून त्यांच्या उत्तरार्धामध्ये जे स्तोत्र वाङ्मय झालं त्या स्तोत्र वाङ्मयामध्ये त्यांनी जे निर्वाण षटक लिहिलं त्यामध्ये या त्यांच्या शैव सिद्धांताचा आपल्याला सार दिसून येतं. आचार्य असं म्हणतात, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, म्हणजे सच्चित आणि आनंद स्वरूपी जर कोण असेल तर तो शिव मीच आहे. ह्या जो बोध त्यांनी करून दिला त्या स्तोत्र वाङ्मयाच्या स्वरूपातून तो अतिशय जगप्रसिद्ध झाला. सामान्य माणसालाही त्याच्यातलं जे निहित असलेलं तत्व आहे ते त्या ठिकाणी समजू लागलं. आणि तिसरा मतप्रवाह ज्याच्याशी आपण संबंधित आहोत तो म्हणजे वीरशैव आणि लिंगायत दर्शन. या वीरशैव पदाची जर व्याख्या लक्षात आली तर त्याचा उदात्त हेतू आपल्या लक्षात येतो. कधी कधी काय होतं की आपल्याला शब्दांचे अर्थ कळत नाहीत, त्यामागची भूमिका समजत नाही आणि मग आपली गल्लत होते. त्यामध्ये वी, र आणि शैव असे 3 शब्द आहेत. वी शब्देन उच्चते विद्या शिवजिवेक्य बोधिका रमन्ते तस्याम ये शैवा वीरशैवा प्रकृतिता, अशी या शब्दाची व्याख्या केली. म्हणजे वीरशैव म्हणजे एक जातीचा समूह नाही, एका विशिष्ट कुटुंबामध्ये जन्मलेली व्यक्ती नाही, एक विशिष्ट परंपरा नाही. तर मला वाटतं की संपूर्ण मानवतेसाठी हा जर व्याख्या आपण जोडली तर ती वावगे होणार नाही. कारण काय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, वी शब्देन उच्चते विद्या, अशी ती विद्या आहे जी काय शिकवते, शिव आणि जीव ऐक्य बोधिका, शिव आणि जीव यांचं ऐक्य साध्य करणारी ती विद्या आहे. रमन्ते तस्याम, त्यामध्ये जे रममान होतात असे शैव म्हणजे शिवाच्या प्रत्येक किंवा शिवाचे अनुयायी ते सगळे वीरशैव आहे. यामध्ये कुठल्या जातीचा, पातीचा, धर्माचा कुठलाही विचार आचार्यांनी सांगितलेला नाही. म्हणजे ही संपूर्ण, म्हणून या धर्माला मानव धर्म असं संबोधले गेले, असं याची व्याख्या केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवाची जी उपासना केली जाते ती आपल्या भारत भूमीमध्ये 2 प्रकारे, साकार आणि निराकार. मला वाटते ही एकच देवता अशी आहे की जिची आपण 2 पद्धतीने उपासना करतो. म्हणजे शिवाची मूर्ती पण असते आणि शिव ते साकार स्वरूपात असते, आणि शिवाची निराकार स्वरूपामध्ये लिंगमय लिंग स्वरूपामध्ये आपण उपासना करत असतो. तर हे जे लिंग आहे ते त्रिविधम लिंगम स्थूलम सूक्ष्म परात्परम, या परंपरेमध्ये, या वीरशैव लिंगायत परंपरेमध्ये लिंगाचे 3 प्रकार सांगितलेत. एक स्थूल, दुसरं सूक्ष्म आणि तिसरं परात्पर. स्थूल लिंग म्हणून जे इष्टलिंग असतं ते शरीरावर धारण केलं जातं, सूक्ष्म म्हणून प्राणलिंगामध्ये त्याची धारणा केली जाते, आणि परात्पर म्हणजे तृप्ती, हे समस्त सृष्टी हीच शिव आहे अशी जी धारणा ज्या सद्भक्ताची होती त्याला त्यांनी परात्पर असं म्हटलेलं आहे. आणि ही एकमेव या विश्वातील अशी परंपरा आहे की ज्यामध्ये आपलं आराध्य दैवत हे शरीरावर धारण केलं जातं. आपण आपल्या शरीराला नश्वर असं म्हणतो, परंतु मला वाटतं की ही एकमेव परंपरा अशी असेल की ज्या परंपरेमध्ये आपलं आराध्य दैवत हे आपल्या शरीरावर असतं. इतर कुठलेही परंपरा पहा, उपासना पद्धती पहा, आराध्य दैवत हे त्यांचं देवघरात असेल किंवा मंदिरात असेल किंवा ते निराकार स्वरूपामध्ये त्याची उपासना करत असतील. फक्त ही एक परंपरा अशी आहे की ज्याची आपण उपासना करतो ते त्यांच्या शरीरावर धारण केलं जातं. हे याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि यामध्ये जाती, वर्ण, लिंग व याची कुठलीही म्हणजे भेद नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही ती उपासना करू शकतात. या उपासनेसाठी कुठलेही मध्यस्थाची गरज लागत नाही. एकदा त्याचा दीक्षाविधी संस्कार झाला तो व्यक्ती ती उपासना करण्यासाठी स्वतंत्र असतो. आणि म्हणून आचार्यांनी म्हटले, एकेन जन्मना मुक्ती वीरानाम तो माहेश्वरी. आणि दुसरी एक त्याच्यातली त्यांनी सांगितले की एकाच जन्मामध्ये यांना मुक्ती आहे. आता याचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान 101 स्थलांमध्ये आचार्यांनी सांगितलं. त्यामध्ये अंगस्थल, त्यामध्ये 44 स्थलं येतात, आणि लिंगस्थल त्यामध्ये 57 स्थलं येतात. आणि महाभारतामध्ये याच्यामध्ये एक स्कंद पुराण, महाभारत
या ठिकाणी याच्या संदर्भात एक खूप उत्तम श्लोक आलेला आहे. लिंगांग सांगिना वत्सा पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे अंग आणि लिंग ह्या दोन मध्ये असलेली जी स्थल आहेत ती ज्याला एकत्रित आणता आली, म्हणजे जे आपण अगोदर तत्वम हे जे पाहिलं होतं तोच भाव इथं आला की लिंग आणि अंग हे ज्याला एकत्रित करता आलं, ह्याचा ज्याला साम्य साध्य करता आलं, तो पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म नाही. अशा पद्धतीचा म्हणजे श्लोक या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो. यामध्ये अष्टावरण, षटस्थल आणि पंचाचार हे त्याचे मुख्य बिंदू या शैव परंपरेतील आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा भाग आणि आपल्या शीर्षकामधला सुद्धा उत्तरार्ध की आपल्याला या शिवतत्वज्ञानाचा संस्कृतीशी काय अनुबंध आहे. अनुबंध म्हणजे काय, कसं जोडलेलं आहे. अणु उपसर्ग आहे आणि बंध बदनाती म्हणजे बांधणे असा तो शब्द आहे की मागे बांधणे, त्याला जोडणे, अशा अर्थाने तो अनुबंध शब्द आला की या शिवतत्वज्ञानाशी आपली संस्कृती कशी जोडलेली आहे. डॉक्टर सुधाकर मोगलेवार म्हणून नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत होऊन गेले. त्यांनी वीरशैव विश्वकोश असे 3 खंड प्रकाशित केले. त्यांनी त्यामध्ये एक संदर्भ देताना शिवाचं नाव भारत असं त्यांनी एक संदर्भ दिलेला आहे वेदातला की नमः भारताय. म्हणजे आपण आपल्या समाजामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये एक रूढ झालेलं आहे की भरत नावाचा राजा होता आणि भरत नावाच्या त्या शूर असलेल्या पराक्रमी राजाच्या नावाने आपल्या या भरतभूमी भारताला म्हणजे भारत हे नाव पडलं असं आहे. परंतु प्राचीन वैदिक संदर्भानुसार नमः भारताय असं एक शिवाचं नाव, म्हणजे ही समस्त संस्कृती जी आहे तीच त्या शिवाशी निगडीत असलेली संस्कृती आहे. मला वाटतं की या अनुबंधातला आपला पहिला मुद्दा की आपण कसे त्या शिवतत्वज्ञानाशी जोडल्या गेलेलो आहे. आता याचा जेव्हा आपण विचार करतो तर अनेक पैलू आहेत. मनुष्य जीवन जगत असताना आपल्याला एकच अंग नसतं. आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा आपले धार्मिक, सामाजिक, वैचारिक, पर्यावरणीय म्हणजे आपल्या अवतीभोवती व्यावहारिक इतके सगळे घटक असतात. ते सगळे घटक मिळून आपलं संस्कृती तयार होत असते. आपले सण उत्सव, आपली जीवन पद्धती, आपलं राहणीमान, आपली नगररचना, आपलं राष्ट्र, हे सगळे घटक हे आपल्या संस्कृतीमध्ये येत असतात. त्यामध्ये दुसरा अनुबंध जो येतो, पहिला धार्मिक. धार्मिक याच्यामध्ये शिवो भूत्वा शिवम यजे, म्हणजे एखाद्या देवतेची जर आराधना करायची असेल तर आपण अगोदर ते देवत्व आपल्या ठिकाणी आणलं पाहिजे. तितकी निर्मलता, तितका भाव आपल्या ठिकाणी दृढ झाला पाहिजे, मग त्याची उपासना आपण करायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये या शिवतत्वज्ञानाच्या या तिन्ही परंपरेमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान अधिकार आहे. आपण पाहतो की आपल्या समोर असे काही संस्कार किंवा असे काही धर्म पाहायला मिळतात की त्या ठिकाणी स्त्रियांना अधिकार नाहीये. म्हणजे जसं आपण दीक्षा संस्कार देतो, स्त्रियांनाही देतो, मुलांनाही देतो, मुलींनाही देतो. दोघही उपासना पद्धती सारख्या पद्धतीने करू शकतात. परंतु काही उपासना पद्धतींमध्ये स्त्रियांना तो अधिकार नाही. पण या परंपरेमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही तो समान अधिकार दिलेला आहे. त्यानंतर पंचसूतक, जे आपण सूतक पाळत असतो, ते पंचसूतक त्याचा निषेध या परंपरेमध्ये केलेला आहे. हा त्याचा धार्मिक अनुबंध आहे. म्हणजे शिवतत्वज्ञान जे लोक त्याचे अनुयायी असतील त्यांच्या धार्मिक अनुबंधामध्ये हे घटक येतात. त्यानंतर सामाजिक अनुबंध. आपण सर्व समाजशील प्राणी, आपल्याला समूहामध्ये राहावं लागतं. आपण वैयक्तिक एका कुटुंबामध्ये किंवा एका अरण्यामध्ये असं आपण जीवन जगू शकत नाही. तर आपण समाजशील प्राणी. समाजामध्ये राहत असताना समता, करुणा, साधेपणा, जातीभेद यापासून आपण दूर राहणं हे या तत्वज्ञानाने दिलेली विश्वाला देणं. या पद्धतीचे दोष आपल्या ठिकाणी येऊ नये. नाहीतर मग उच्च नीच, जातीभेद ह्या जर संकल्पना आपल्या मनामध्ये असतील तर आपण एका सुदृढ समाजाची, सुदृढ राष्ट्राची संकल्पना करू शकत नाही. जे आपण आज लोकशाहीची परिभाषा करतो त्या लोकशाहीच्या परिभाषेची मूळ बीज आपल्याला या शिव तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा अनुबंध आहे साहित्यिक अनुबंध. आपण साहित्यावर अवलंबून, साहित्य, संगीत, कला विहीन साक्षात पशुपुच्छ विषानहीन असं आचार्य म्हणतात की ज्याला साहित्य, संगीत आणि कला यापैकी कुठल्याही एका साधनाची चाड नाहीये किंवा त्याला आनंद घेता येत नाही, तो व्यक्ती आणि पशु यामध्ये कुठलाही भेद नाही. तर शिवतत्वज्ञानाचं साहित्य यामध्ये वेदापासून, वेद असतील, उपनिषद असेल, पुराण वाङ्मय असेल, शैवागम असतील, त्यानंतर शंकराचार्यांच्या काळातील स्तोत्र वाङ्मय, तिथून हा प्रवास सुरू झाला.
त्यानंतर सिद्धांत शिखामणी, क्रियासार, श्रीकर भाष्य इत्यादी ही संस्कृत मधली वाङ्मय परंपरा आहे. तर आपण गणना करायला गेलो तर आपल्याला रात्र पूर्ण होणार नाही, इतकं ते विपुल असं संस्कृत साहित्य. परंतु त्याची ही काही प्रातिनिधिक नावं आपल्या समोर आपण ठेवली की संस्कृत मध्ये या ग्रंथांचा जर पठन पाठन केलं तर आपल्याला याचं साहित्य किती येते पाहायला मिळतं. तसंच आपली जी मातृभाषा आहे मराठी, तिच्यामध्ये या तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये संत वाङ्मय, ज्यामध्ये ज्ञानेश्वराचा अमृतानुभव हा ग्रंथ आहे. आपल्याला फक्त ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी इतकंच एक विश्व माहिती, आपण खरंच एकदा अमृतानुभव हा ग्रंथ अनुभवून घेऊ, त्याचा अभ्यास करून पहा, मग आपल्याला कळेल की ज्ञानेश्वरांची वैचारिक उंची काय होती, ज्ञानेश्वरांचं जे उदात्त भाव होता काय होता, ज्ञानेश्वर काय होते हे जर समजून घ्यायचं असेल तर अमृत अनुभव एकदा वाचायला पाहिजे. त्यानंतर विसोबा खेचर यांची षडूस्थली हा एक ग्रंथ आहे, तो पण या तत्वज्ञानाशी निगडीत. त्यानंतर मनमथ माऊलींचा जो ग्रंथसंपदा आहे, त्यांची जी 7-8 ग्रंथ आहेत ती. त्यानंतर शिवदास, चन्ना, महादेव प्रभू, बसवलिंग, लक्ष्मण महाराज हे विविध कालखंडामध्ये जे काही संत होऊन गेले त्यांचं वाङ्मय. आणि कन्नड, जसं आपण सीमावर्ती भागात आहोत आणि कन्नड म्हणजे कर्नाटकातील जी 12व्या शतकातील ज्यांनी कल्याण क्रांती केली असे महात्मा बसवण्णा आणि त्यांचे समकालीन शरण यांनी जे वचन साहित्य निर्माण केलं, या वचन साहित्याचा मूल आधार म्हणजे अनुभूती घेणं. फक्त बाबा वाक्य प्रमाण असं नाहीये, तर जे सिद्धांत, जे तत्व आपल्या परंपरेने सांगितले त्याची अनुभूती घेणं आणि अनुभूत असलेलं ते साहित्य वचनाच्या स्वरूपात मांडणं. त्याचं एक जगातलं सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बसवण्णा आणि त्यांच्या समकालीन त्या वचनकारांची वचन होत. ते पण साहित्य खूप समृद्ध साहित्य आणि नाथ संप्रदाय, असं हे साहित्यिक अनुबंध आपल्याला या म्हणजे या शिवतत्वज्ञानाचे जे बीज आहे ते आपल्याला या साहित्यामध्ये पाहायला मिळतात. कला व वास्तू आपण भारतवर्षामध्ये कुठेही पाहू शकतो की जी काही आपली प्राचीन वास्तुकला आहे किंवा ज्या काही विविध कला आहेत, एकूण 64 कला आहेत. तर 64 कलामध्ये जर त्या कलांची अधिपती असलेली देवता कोणती असेल तर भगवान शिव, नटराज यांची आराधना केली जाते. इव्हन त्याच्यामध्ये एक स्तेनानाम पतये नमः म्हणजे चोरी करणे ही पण एक कला आहे आणि त्याचा पण अधिपती शिव असं म्हटलेलं आहे. रुद्रसुक्तामध्ये स्तेनानाम पतये नमः म्हणजे ती पण एक कला आहे आणि त्याचा पण अधिपती शिव आहे. म्हणजे कुठल्याही चांगल्या वाईट असं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. 64 कला याचं प्रतिपादन त्या ठिकाणी केलं. आणि वास्तू आपण आज पाहतो की मंदिर वास्तुकला असतील किंवा जुने जे काही शिल्प आहेत त्यासमोर आपलं जे इंजिनिअरिंग आहे आजचं, मला वाटतं की ते इंजिनिअरिंग आपण त्याच्याशी जर तुलना केली तर आपण निर्माण केलेलं घर आपल्या समोरच कधी पडेल माहित नाही किंवा त्याची दुर्दशा होते. परंतु हजारो वर्षापासून त्या आपल्या आचार्यांनी, त्या पूर्वजांनी जे काही वास्तू निर्माण केले आहेत त्या आजही जगासमोर म्हणजे एक उत्कृष्ट उदाहरण आहे त्या वास्तुशिल्पाचं. आणि त्याची पण देवता या ठिकाणी शिव आहे आणि त्याचं जे बोध, त्याचं जे सगळं म्हणजे आर्किटेक्चर म्हणू किंवा इंजिनिअरिंग म्हणू, त्याचे जे काही सूत्र आहेत ती आजही आपल्याला या आगम साहित्यामध्ये पाहायला मिळतात. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हडप्पा आणि मोहनजोदडो. या ठिकाणची जर नगररचना बघितली तर आजही आपणच नाही तर विश्वातील समस्त इंजिनिअरिंग ही त्याच्यासमोर फिकी पडते. इतकं विटकरीमध्ये सुंदर, सुरेख आणि कोरीव असलेलं त्यांचं ते इंजिनिअरिंग आहे. आणि त्याचे जे सगळे म्हणजे त्याला आपण जसं मोजमाप करणं किंवा त्यांचं जे सिलेबस असं जे पाहतो ते समस्त अभ्यासक्रम आपल्याला आपल्या आगम साहित्यामध्ये पाहायला मिळतो. की एक नगर कसं निर्माण करायचं, त्यानंतर एक भवन कसं निर्माण करायचं, एक मंदिर कसं निर्माण करायचं, मंदिरातील प्रत्येक टप्पा कसा निर्माण करायचा, त्यानंतर मंदिरातील ती देवी देवता असेल त्यांची मूर्ती कोणत्या प्रमाणात असली पाहिजे, त्यानंतर आपलं घर असेल, एखाद्या व्यक्तीचं घर असेल ते घर कसं निर्माण करायचं, या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला या आगम साहित्यामध्ये पाहायला मिळतात. इव्हन हे निर्माण करणं इतकंच नसून तर वर्षभरामध्ये त्यांचे उत्सव कसे साजरे करायचे. आज आपल्याला हा प्रश्न पडतो की आपण सगळे हे उत्सव करतो किंवा हे सगळे सण साजरे करतो, आपल्या मनामध्ये कधीतरी चिकित्सा येत असेल किंवा विचार येत असेल की याचं आपल्याला जर लिटरल साहित्य कुठे बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की ते सगळं आपल्याला आपल्या आगम साहित्यामध्ये पाहायला मिळेल किंवा जी धर्मसूत्र आहे निगम परंपरेतील त्यामध्ये ते पाहायला मिळेल की संस्कार कसे करायचे, उत्सव कसे साजरे करायचे. म्हणजे आज आपण कुठलाही उत्सव
त्याला आधार नाही असं नाहीये, त्याला आपल्या प्राचीन परंपरेमध्ये आधार आहेच. त्या आधारानुसारच आपण ते सगळे करत असतो. त्यानंतर संगीत ही कला आहे, त्यानंतर नृत्य ही कला आहे. तर या सगळ्यांचे बीज कुठं पाहायला मिळतात किंवा अनुबंध कुठं पाहायला मिळतात, तर या शैवागमांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात मोठं जे आज आपल्यासमोर चॅलेंज आहे म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत काय झालं, की पर्यावरणाचा आणि या तत्वज्ञानाचा काही संबंध आहे का, तर हो, निश्चितच आहे. नेपाळमधील बैरोचन शिवाचार्य म्हणून एक शिवाचार्य होऊन गेले, त्यांनी प्रतिष्ठा लक्षण सार समुच्चय नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वप्रथम शिवाच्या 5 मुखांचा उल्लेख केला. म्हणजे पंचानन जे आपण म्हणतो, त्या पंचाननाचा उल्लेख सर्वप्रथम या आचार्यांनी केला. आणि ती 5 मुखे कोणती आहेत, सद्योजात, वामदेव, अघोर, ईशान, तत्पुरुष आणि ईशान, ही ती 5 मुख आहेत. शिवाला 5 मुखांचा उल्लेख त्यांनी केला. आता आपण म्हणू की या 5 मुखांचा आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे. पर्यावरण जे आहे ते आपलं 5 पंचमहाभूतांवर अवलंबून. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. आणि आपले जे संपूर्ण निसर्ग चक्र आहे किंवा हे जे पर्यावरण आहे ते सर्व याच्यावर केंद्रीभूत आहे. आणि ही जी 5 शिवाची नावं दिली आहेत ती त्या एका एका तत्वांचे अधिपती म्हणून सांगितली. म्हणजे सद्योजात मुख असेल तर ते पृथ्वी तत्वाचा अधिपती आहे. वामदेव मुख असेल तर ते जलतत्वाचं अधिपती आहे. त्यानंतर अघोर मुख असेल तर ते अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतं. तत्पुरुष मुख असेल तर वायू तत्वाचं ते प्रतिनिधित्व करतं. आणि ईशान असेल तर आकाश तत्व. म्हणजे या पद्धतीने आपल्या प्राचीन परंपरेने म्हणजे आपण फक्त शिवाची आराधना करत नाहीये, शिवाची उपासना करत नाहीये, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण त्या पंचतत्वांना वंदन करतोय. ही जी पंचतत्व आपल्या जीवनासाठी सहाय्यभूत होत आहेत. आपल्या समोर आज क्लायमेट चेंज किंवा हे आपली उष्णता वाढणे, हे जे सगळ्या समस्या निर्माण होत आहेत त्या म्हणजे आपण या निसर्गाची आराधना करणं, उपासना करणं, आदर करणं हे सोडून दिलं. आज आपण सगळे या सिमेंटच्या जंगलामध्ये वावरत असताना हे विसरूनच चाललो की आपण आपलं पृथ्वी तत्व नष्ट करत चाललो. आपण जलतत्वाला प्रदूषित करत आहोत, आपण वायू तत्वाला प्रदूषित करत आहोत. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण त्या शक्तीचाच अवमान करत आहोत. आणि मग त्याचं ते फलश्रुती आहे जे आपल्यापर्यंत येते विविध आजारांच्या माध्यमातून. म्हणून निसर्गाची किंवा सृष्टीची पूजा करण्याकरता या ठिकाणी जर तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर मला वाटतं की पर्यावरणाचा अनुबंध या पद्धतीने आपल्याला त्या तत्वज्ञानाशी जोडता येतो. म्हणून हे तत्वज्ञान फक्त म्हणजे शिवतत्वज्ञान हे फक्त धार्मिक नसून, फक्त एका परंपरेशी निगडीत नसून, ते आपल्या सामाजिक, ते आपल्या पर्यावरणीय, ते आपल्या साहित्यिक, ते आपल्या या संगीत, नृत्य, कला या सगळ्याच पैलूंशी निगडीत असलेलं ते तत्वज्ञान आहे की जे आपल्या उत्सव असतील, आपल्या जीवनाला जे प्रभावित करतात, अशा त्या प्रत्येक घटकाशी निगडीत असलेलं हे शिवतत्वज्ञान आहे. आणि या शिवतत्वज्ञानाचं मग असा मागचा मागोवा झाला, पण आज त्याची काय आवश्यकता आहे, वर्तमान परिप्रेक्ष्यामध्ये त्याची काय उपयोगिता आपल्याला होऊ शकते. तर आज आपण पाहतो की अशांतस्य कुतः सुखम. आज आपण सगळेजण भौतिक सुखांच्या मागे. वास्तविक आज जर नाहीतर काय झालं असतं, हा सभागृह कमी पडला असता. जर खरंच आपल्याला उत्सुकता असती हे जाणून घेण्याची, आज आपल्याला आपण पाहतोय की मुलं नाही, मुली नाही, म्हणजे आपण सुद्धा स्वतः त्या मोबाईलमध्ये एकदा गुंतल्यानंतर त्याचं इतकं व्यसन जडलेलं आहे की बाहेर निघणं अवघड होऊन गेलं. म्हणजे हा भौतिक वाद प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आता आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे आपल्याला त्याने आपल्या बुद्धीवर त्याने पूर्णपणे ताबा मिळवलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये जे भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं की अशांतस्य कुतः सुखम, अशा आपल्या मनामध्ये अशांतता आहे, त्या अशांततेला उत्तर काय असेल तर त्या ठिकाणी मानसिक शांती किंवा ध्यान धारणा हे आपण या माध्यमातून करू शकतो. त्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन, ही जी जाणीव आहे आपल्या जर लक्षात आलं की आपण एखाद्या तत्वाचा किंवा निसर्गातील एखाद्या घटकाचा अवमान करतोय, ते नष्ट करतोय, म्हणजे आपण आपल्या ईश्वरावर आघात करतोय. ही जर जाणीव जरी आपल्या मनात आली तर आपल्याकडून ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होणार नाही. त्याची आपण जपणूक तरी करू. कमीत कमी आपल्याला वृक्षारोपण करता आलं नाही तर आपण ते तोडणार तरी नाही, इतकी तरी धारणा आपल्या मनामध्ये त्या निमित्ताने निर्माण होईल. त्यानंतर आपण पाहतो की समाजामध्ये आज आपण खूप म्हणजे आदर्शवादाने बोलत असतो, पण समता खरंच दिसते का?
जातीभेदता खरंच दिसते का, तर ही वास्तविक नीट म्हणजे नष्ट करायची असेल तर या तत्वाचा अंगीकार केला, या तत्वज्ञानाचा जर वास्तविक अभ्यास केला तर मला वाटतं की या समाजातून ही जी विषमता आहे, मग ती स्त्री पुरुष असो, आपण पाहतोय की मला वाटतं की इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा इतके अत्याचार भारतीय स्त्रीवर कधी झालेले नाही. म्हणजे त्या काळी जर एखादी नखशिकांत सुवर्णाने मडवलेली स्त्री जर गावातून जात असेल तर तिच्याकडं पाहण्याची हिंमत होत नव्हती. एवढं त्या इंग्रजाच्या म्हणजे त्या पोलिसी समजा रुबाबाचा त्या ठिकाणी धाक होता की त्या स्त्रीकडे कोणी वाईट नजरेने पाहत नव्हतं. परंतु आज आपण 75 वर्ष झालेत, आज आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये स्त्रियांची काय अवस्था आहे ही आपण आज रोज पाहत असतो. तर हा एक दुर्गुण आहे, तो पण आपल्या समाजातून नष्ट होणं हे गरजेचं आहे. आणि अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालणं, जसं सरांनी आता आपल्यासमोर उदाहरण दिलं, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण अध्यात्माची आणि विज्ञानाची सांगड घालू शकलो तर ते विज्ञान विध्वंसक होणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती, लादेनचं नाव आपण ऐकले. आपण ज्या इमारतीत बसलो याच्यापेक्षा 4 ते 5 पट मोठं लादेनची लायब्ररी होती. वैयक्तिक लादेन हा इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट होता, म्हणजे इतका विद्वान व्यक्ती होता. पण अंत कुठं झाला, अंत कसा झाला, त्याने ज्ञानाचा उपयोग कशासाठी केला, त्याचं कारण म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड नाही. जोपर्यंत आपल्या विज्ञानाला, आपल्या ज्ञानाला अध्यात्माचं अधिष्ठान असणार नाही तोपर्यंत ते ज्ञान जे ते अशाच पद्धतीने विध्वंसक ठरेल. आणि ते जर टाळायचं असेल तर मला वाटतं की या अशा तत्वज्ञान परंपरांचं त्याला सांगड घालणं, त्याला जोडणं हे फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हे जे संपूर्ण तत्वज्ञान आहे ते आपल्या पूर्ण संस्कृतीशी, आपल्या पूर्ण जीवनमानाशी कुठं ना कुठं तरी जोडलेले गेलेले, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्याचा आपल्यावर उपकार आहेत किंवा ते आपल्याशी निहित आहे, ते आपल्याला मार्गदर्शक ठरत आहे. फक्त आपल्याला उघड्या डोळ्याने आपल्या संस्कृतीकडे पाहण्याची गरज आहे, आपल्या पार्श्वभूमीकडे, आपल्या आचार्यांनी जे शिकवण दिली, आपली जी भारतीय परंपरा आहे त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे. एवढं मी या निमित्ताने आपल्या समोर सांगू इच्छितो. आणि मला निश्चित विश्वास आहे की आपण या तत्वज्ञानाचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या, आपल्या व्यक्तिमत्वाच्या, आपल्या राष्ट्राच्या, आपल्या नगराच्या या सगळ्या उत्कर्षासाठी करू, एवढी एक आशा या ठिकाणी मी श्री गुरूंच्या चरणी व्यक्त करतो आणि आपल्याकडून ती अपेक्षा करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती.